नमस्कार मंडळी, मी दिवस सावरकर आपल्या मी कोकणप्रेमी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकण माणगाव उनेगाव या ठिकाणावरून आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोकणातील पारंपरिक पद्धतीने केले जाणारा लग्न सोहळा तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आम्ही काल आलो होतो हल्दीसाठी विनायक यांच्या गावी, परंतु काल तब्येत ठीक नसल्यामुळे आपण कोणताही ब्लॉग केलेला नाही। आज आपली तब्येत ओके आहे, तर आज आपण लग्नाचा व्हिडिओ तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। आता आपण आहोत माणगाव उनेगाव या ठिकाणी आणि इथून नवरदेव आपला नवरा पहेल या ठिकाणी जाणार आहे आणि लग्न सोहळा पहेल या ठिकाणी लागणार आहे। तर आजच्या भागात तुम्हाला कोकणातील पारंपरिक पद्धतीने गावच्या अंगणात मांडवामध्ये कशा प्रकारे लग्न सोहळा साजरा केला जातो ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। चला तर मग जाऊया। या ठिकाणी पाहू शकता आपला नवरदेवचं घर, या ठिकाणी आपला लग्न सोहळ्याचा बॅनर लावलेला आहे आणि समोर या ठिकाणी वरच्या बाजूला आपल्या नवरदेवाचं घर आहे, ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। थोड्या वेळातच आता नवरदेव लग्नासाठी निघणार आहेत। हे बघा, पाहू शकता या ठिकाणी लग्न सोहळ्याचं मंडप एंट्री गेट आहे आणि या बाजूला आपली नवऱ्याची गाडी तयार झालेली आहे। डेकोरेशन झालेले तयार आणि हा आपला एंट्री गेट आहे नवऱ्याचा आतमध्ये मंडप। अशा प्रकारे मंडपाची एंट्री आहे या ठिकाणावरून। आणि हे आपलं लग्नाचं घर आहे या ठिकाणी। या ठिकाणी आपले नवरदेव तयार झालेले आहेत नवरीकडे जाण्यासाठी। बघा, नमस्कार करतात आपल्या कुलस्वामिलांनी। निघणार आहोत मी आता थोड्या वेळातच।
वरून नवरात्र निघालेला आहे पहिला. पुढील व्हिडिओ तुम्हाला आता लग्न सोहळ्याचा पहिल गावचा त्या ठिकाणाचा तुम्हाला व्हिडिओ पुढील पाहायला भेटणार आहे. चला तर मग आता आम्ही पण गाडीने निघणार आहोत. पुढचा व्हिडिओ तुम्हाला त्या गावी पहिल गावी ज्या ठिकाणी लग्न सोहळा आहे त्या ठिकाणाचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल. त्या ठिकाणी पहिल या गावी आम्ही पोचलेलो आहेत आणि आपल्यासोबतची मंडळी आहे तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला दाखवतोय आम्ही किती जण आलो लग्नासाठी. हे बघा 1000+ आला होती. हे बघा एवढं सर आम्ही आता आलेलो आहोत आणि आता नवरीचं घर आहे मुलीचं घर लग्न ठिकाण त्या ठिकाणी आता आम्ही जात आहोत. चला चला बाय भेटू परत. राम राम. तुला ब्लॉग बनवता येतं काय? हा याला 1 मिलियन आहे माझ्या सबस्क्राईब माहिती काय? हंडीचा पट्टा बिट्टा झाला. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडविनायकमं चिन्तामणि देवरं लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओजरं ग्रामे जनसंस्थितो गणपति
कोरियान सदा मंगलम शुभमंगल. हॅलो, नवऱ्या मुलीच्या मामाने नवऱ्या मुलीला लग्न मंडपामध्ये आणण्याची कृपा करावी. सावधान गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका शिप्रहारेत वती मासुर नदी ख्याताजया गंडकी पूर्ण पूर्ण जले समुद्र सरिता कोरियान सदा मंगलम शुभमंगल. मोठे दोन कटी पनिंद्र बरवा बारी शशी शोभतो हस्ती मेवा नाचतो ऐसा देव गणेश तो वधुवरा कोरियान सदा मंगलम शुभमंगल. आईच्या मनी दाटिला आठवणी अश्रू जसे लोचरी भावंडासी विसरू नको तू मुली जासी पतीच्या घरी रागाने तुझ बोलता जर कुणी सोडू नको नम्रता जा सुखाने दिल्या घरी तू मुली कुर्या सदा मंगलम शुभमंगलम. माला घेऊनिया वागला गृहंते मधुपर्क पूजन करा अंतस्करा ते धरा दृष्टा दृष्ट वधुवरान करता दोघे करावी उभे वाजंत्रे बहुगल बलान करणे कुर्यान सदा मंगलम शुभमंगल. अविर्मत्त धाराधपत कुंभ शरण्य परिमलयुत गात्र सिद्ध साध्याद वन्यम त्रिवण जन विघ्न ध्वंत विध्वंस दक्षो वितर गुज वक्र संततम मंगलमो शुभमंगल. विघ्नेश्वरो विघ्न विद्युरकारी निर्विघ्न कार्याय सकलार्थ सिद्धी विघ्नेश्वरो नाम हरेश पुंजो वधूवराभ्याम शुभदान ददातु शुभमंगल. करतल गुप्त लड्डू भोजन सर्वदाय प्रणत जन सामुये दासितो अस्य नित्यम असुर असुर मुनींद्रो पूजितो विघ्नहर्त्या सकल भुवननाथ मंगलम वा ददातु शुभमंगल. तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चन्द्रबलं तदैव विद्याबलं दैव बलं तदैव लक्ष्मीपते ते त्रिजयुगं स्मरामि शुभमंगल. सुलग्न इष्टदेवतेचे कुलदेवतेचे ग्रामदेवतेचे चिंतन मुहूर्त लक्ष्मी नारायण चिंतन ब्रह्मा सावित्री चिंतन सुलग्न उमा महेश्वर चिंतन सुलग्न जय घंटा शब्द प्रमाण सुलग्न समीप सावधान अति सुलग्न सावधान.
सावध राहा पुढं. दशरथ हे दशरथ हे जगदीश जा जगदीश.